नमस्कार। नमस्कार सर, ये मेरे तरफ से आपको सचिदानंद जी साहब को मिलना था, आज मिलने का मौका मिला, इसलिए ये थोड़ा सा फूल देती हूँ। थँक्यू व्हेरी मच। थँक्स अ लॉट। सुनीताजी पडवळ, नमस्कार। तुम्ही ह्या नाडी ग्रंथांच्या संदर्भात अनुभव घेतला आणि तुम्हाला काही अद्भुत आणि अनुभव आले आणि काही अनुभवांच्या संदर्भात तुम्ही बऱ्याच अशा वाचकांना किंवा या प्रेक्षकांना एक असा संदेश द्यावा की या नाडी ग्रंथांच्या संदर्भात तुम्ही सुरुवातीपासून तुमचा कसा अप्रोच होता किंवा काय, आणि तुम्ही त्या सर्वेश्वरांच्या नाडी भविष्य केंद्रात सिंहगड पुण्याला केलं त्या संदर्भात जरा आम्हाला सांगा। 2001 मध्ये मला थोडीशी किरकोळ माहिती होती आणि ज्योतिषाबद्दल आवड होती, म्हणून एका फ्रेंड सर्कल मध्ये सांगितलं गेलं की मागच्या जन्माचं आणि त्याच्यावरती करिअर वगैरे येतो तर तू जाऊन बघ, म्हणून आम्ही गेलो। गेल्यानंतर त्यांनी एक पहिली पट्टी वाचून दाखवली, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आमच्या जुळल्या आणि बरं वाटलं, ऐकलं। त्यांनी वही आणि कॅसेट आम्हाला दिली आणि नंतर मग आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर ते विसरून गेलो। जेव्हा मग 2004 मध्ये आम्हाला मेजर प्रॉब्लेम घरात आला आणि त्याला सोल्युशन म्हणून मी आपली ती एक कॅसेट काढली, ज्यांनी ती दिली होती ज्योतिषाची, हिंदीमध्ये ट्रान्सक्रिप्शन केलेलं होतं, तर ती काढली आणि ऐकायला घेतली। तर त्याच्यात तो मेजर इश्यू माझ्या आयुष्यात घडलेला तो नव्हता म्हटल्यानंतर मी म्हणजे चिडले की हे इतके ठामपणे सांगतायत आणि माझ्या आयुष्यात हे घडूच कसं शकलं। मग माझ्या मिस्टरांच्या बाबतीत ते घडलेलं, त्यांचीच पट्टी बघितलेली होती, पण सफर आम्ही सगळेच करत होतो। त्याच्यामुळे मग मी म्हणजे की आता हे मला पुण्यात राहायचंय आणि माझ्या पुण्यामध्ये हे जर असं खोटं नाटक होत असेल तर मी ते थांबवलं पाहिजे, माझी नैतिक जबाबदारी आहे, म्हणून मी तिथे गेले आणि त्यांना सांगितलं की ह्या कॅसेट मध्ये हा मला जो प्रॉब्लेम आलेला आहे तो तिथे नमूद केलेला नाहीये, म्हणजेच तुम्ही खोटं बोलता आणि हे थांबवा तुम्ही आणि माझे घेतलेले पैसे मला परत करा आणि हे थांबवत नसेल तर मी पोलिसांथ्रू तुम्हाला कारवाई करेन मी। पण माझा भाऊ पोलीस डिपार्टमेंटला आहे, त्यामुळे मला ते सहज शक्य होईल आणि मी ते करू शकते असं त्यांना सांगितलं। त्यावेळेस मग त्यांनी शांतपणे ती वही घेतली, बघितली आणि म्हणे मॅडम तुम्ही फक्त डॉक्टरांकडे गेलेले आहात, डॉक्टरांकडनं आता तुम्ही इथे आलेले आहात तर याच्या पुढचं आयुष्य तुमचं कसं होईल हे सांगितलं गेलं, पण आम्ही काही औषध तुम्हाला देणार होतो, त्याच्यावरती काही तुम्हाला परिहार सांगणार होतो, तो तुम्ही ऐकलेला नाही आणि त्यामुळे तुम्ही केलेला पण नाहीये, तर ते तुम्ही आता ऐकून घ्या आणि तो तुम्ही करा असं त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि पुढे परत एक 13 नंबर आणि 14 नंबरच्या पट्ट्या त्यांनी आम्हाला वाचून दाखवल्या होत्या। त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर पुन्हा एकदा ती परिस्थिती अशी होती की त्यांनी जो सांगितलेला खर्च करणं मला शक्य नव्हता आणि माझा विश्वासही नव्हता, कारण पहिल्यांदाच त्यांनी माझ्याशी हे असं केलं होतं, पण फोकसली की आपण चुकलोय, आता त्यांना रागवण्यात काही अर्थ नाहीये हे लक्षात आलं आणि मग आम्ही तिथे थांबलो, परिहार पण थांबला आमचा आणि त्याच्यामुळे डेट्स दिल्या होत्या की ह्याच तारखेला तुम्ही तिथं केलं गेलं पाहिजे होतं, पुढच्या 2 महिन्यातच तुम्ही ते करायला पाहिजे होतं असं सांगण्यात आलं होतं आणि ते काही आम्ही केलं नाही। मग पुन्हा आम्ही 2008 ला माझ्या मुलाला थोडेसे प्रॉब्लेम आले, शारीरिक प्रॉब्लेम आले आणि मग माझी मैत्रिणीने हे केलं होतं आणि तिला खूप चांगले रिझल्ट आले, त्यामुळे ती म्हणली की तू कर, म्हणलं मला नाही करायचं, पण ती शेवटी म्हणली की मी पैसे खर्च करते, तू जा, 1,500 रुपयाचाच प्रश्न आहे, 3 पट्ट्या त्याच्या बघ। शेवटी गेलो आम्ही आणि मग केल्यानंतर म्हटलं आता ह्याला जर साऊथचं आलेलं आहे, ह्यांनाही साऊथचं आलेलं होतं, तर म्हटलं ह्यांचंही बघू, पण ते 2 महिन्याचा कालावधी आम्हाला त्यांनी दिलेला होता। मग आता काय करायचं म्हणून परत त्यांच्याकडे गेलो, मग त्यांनी परत आम्हाला पट्टी बघायला सांगितली, पट्टी बघितली आणि नंतर मग परत तिथेही कालावधी आला होता ह्यांच्यासाठी, त्या कालावधीत आम्ही सगळं केलं। त्यामध्ये तुमचं गायडन्स आम्ही बाय फोन घेतलं होतं
आणि त्यानुसार आम्ही सगळं ते केलं आणि त्याच्यानंतर चेंजेस झाले. थोडा काहीतरी वेगळा प्रकार असेल का म्हणून मैत्रिणींनी सजेस्ट केलं की पुन्हा नाडीग्रंथाकडे जा. नाडीग्रंथाचा अनुभव पट्ट्या बघण्यापुरताच मर्यादित होता, परिहार आणि शांतिकांडम पर्यंत गेलेलो नव्हतो. ज्यावेळेस मुलांचं बघितल्यानंतर विषय झाला की मग त्याचा समजा परिहार काही आला तर साऊथकडचा जनरली येतो असं म्हणतात, म्हणून मग आपणही बघू आपलाही परिहार जर साऊथकडे झाला तर आपल्याही त्याच्यातनं साध्य होईल म्हणून आम्ही तिघांच्या पट्ट्या बघितल्या. तिघांच्या पट्ट्यामध्ये आमच्या दोघांचा परिहार साऊथकडचा झाला. त्याचं ज्या दिवशी संपलं त्या दिवशी माझं त्याच ठिकाणाहून सुरू झालं. हा एक योगच होता. त्याचं ज्या ठिकाणी संपलं सूर्यनार मंदिरला, तिथे माझा पहिला दिवस होता. म्हणजे असं योग जुळून आला. इकडे तुळजाभवानी आणि पुण्याचं आपलं पंढरपूर आणि इकडे चाललं त्यांचं. आणि हे करून आल्यानंतर बेसिकली मुलाच्या तब्येतीत आमूलाग्र बदल झाला. म्हणजे त्याला सगळाच आमूलाग्र म्हणजे तो आधी गाडीमध्ये बसू पण शकत नव्हता, पूर्ववत झालं. त्याला बेसिकली डायजेशन आणि पाईल्स आणि याचा सगळ्याचा प्रॉब्लेम झाला होता. जेणेकरून आम्ही 2 ऑपरेशन्स केले होते त्याचे. आणि होमिओपॅथी, ॲलोपॅथी, इव्हन ॲक्युपंक्चर, ते सगळ्या पॅथी चालू होत्या, पण तो बसू आणि चालू पण शकत नव्हता. आम्ही तसंच त्याला तिथे तामिळनाडूमध्ये नेलं होतं. आणि तिथून आल्यानंतर तो सगळा परिहार कम्प्लीट झाल्यानंतर त्याने एकदाही म्हटलं नाही की मला हा त्रास होतोय. आणि आजपर्यंत पुन्हा तो त्रास त्याने बोललेला नाही. 2011 पर्यंत एकदाही तो त्रास त्याने बोललेला नाही. वेगवेगळे आले पण तो त्रास नाही. आणि माझ्या बाबतीत त्यावेळेस मी पूर्ण तामिळनाडूची सफरच केली, नवग्रह टेम्पल सगळे सिरियली केले. आणि आतापर्यंत मला कुठेतरी मनामध्ये अनस्टेबल असायचं बेसिकली. आणि कुठेतरी आयुष्यामध्ये आपल्याला जे काही ध्येय गाठायचंय, ध्येय असं काही विशिष्ट नव्हतं, पण एक कुठेतरी नोकरीत काम करत असताना, जीवन जगत असताना कुठेतरी अनस्टेबल माइंड कायम मला कुठेतरी डिस्टर्ब होऊन पुढे काय होईल ही चिंता कायम भेडसवायची. पण हा परिहार केल्यानंतर एक मनाची जी शांतता लागली आणि त्याच्यानंतर गेल्या 2-2.5 वर्षाचे जे रिझल्ट आहेत फायनान्शियली आणि मेंटली, ती स्टॅबिलिटी जी निर्माण झाली ती कदाचित तिथं जास्त श्रद्धा ठेवली. परिहार सांगितल्याप्रमाणे तंतोतंत केले. त्यांच्या पट्टीत जे आलं, आपल्या ऋषीमुनींनी जे आमच्याबद्दल भविष्यकथन करून परिहार दिले ते तंतोतंत केले आणि पूर्ण श्रद्धेने केले. मला वाटतं ती पूर्ण श्रद्धा त्यांच्याकडे ठेवल्यामुळं आमच्या दोघांना अतिशय चांगले रिझल्ट्स मिळाले.